एक शासन निर्णय जी आर काढून ठेवलेला आहे की जर डिपार्टमेंटल एन्क्वायरी असेल तर तुम्हाला त्या संदर्भातली आता सध्या कुठलीही माहिती मिळत नाही, हे लक्षात घ्या. बाकी मग सर्व्हिस बुक त्याच्यामध्ये येतं का, किंवा रेग्युलर त्या माध्यमातून एम्प्लॉई पर्टिक्युलर जर काही असेल तर त्याला बंधनं आलेली आहेत, एवढं मात्र निश्चित. जळगाववरून लेनिन महाजन यांचा प्रश्न आहे की माहितीच्या अधिकारामध्ये लेखी मिळालेली माहितीच जर का खोटी निघाली तर काय करायचं? आता माहिती खोटी निघाली का नाही निघाली याच्याकरता काहीतरी क्रॉस चेक करायला तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट हवं की नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर ऑलरेडी दुसऱ्या सोर्स मधून कुठली माहिती असेल, किंवा सर्वात महत्वाचं की ती माहिती खोटी आहे हे ठरवणार कोण? जर तसं माहिती खोटी निघाली असं एक क्षणभर गृहीत धरू, बरोबर आहे, तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करू शकता. तुम्ही पब्लिक रेकॉर्ड्स कायदा आहे त्या माध्यमातून पोलिसात तक्रार करू शकता आणि सरतेशेवटी तुम्ही कोर्टात जाऊ शकता. अच्छा, अनिल म्हात्रे यांचा प्रश्न आहे. अनिल म्हात्रे यांचा प्रश्न आहे की माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या अधिकारे एखाद्या अधिकाऱ्यावर अथवा लोकप्रतिनिधीवर न्यायालयाने दिलेला न्याय काय आहे का, किंवा अशी कारवाई झाली आहे का, याचं काही एखाद दुसरं उदाहरण आहे का? नाही, मला नाही कळलं वाटतं. माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेलं असं कोणतं उदाहरण तुमच्या नजरेत आहे का? आहेत, शेकडो उदाहरणं आहेत. फक्त मला पर्टिक्युलर नाव असं सांगता नाही येणार, पण तलाठी असेल, तहसीलदार असेल, अगदी मोठमोठा क्लास 1 ऑफिसर असेल, माहिती अधिकाराच्या माध्यम मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तक्रार करू शकता, केस करू शकता, कारवाई होते, असे जी आर सुद्धा आहेत. हवे असेल तर ते तुम्हाला जी आर देतो. माहिती असेल तुमच्याकडे तर तो जी आर वापरून, तो शासन निर्णय वापरून तुम्ही तक्रार करा, केस करा, कारवाई होते, निलंबित झालेले आहेत, सस्पेंड झालेले आहेत, पेनल्टीज लागलेल्या आहेत. संदीप तांबे यांचा प्रश्न आहे की बऱ्याच ठिकाणी माहिती अधिकारी आयुक्तांची नियुक्ती पदे रिक्त आहेत आता, त्याच्यामुळे काय होतं की तिकडच्या सामान्य नागरिकांना त्याचा न्याय मिळत नाहीये. तर या बाबतीत पुढे काय करता येईल? आता हा प्रश्न होता उद्धव ठाकरेंसाठी, तुम्ही मला विचारला. नाही, पण आपण काय करू शकतो? कसं असतं माहितीये का, दोन गोष्टी आहेत. आता हे रिक्त ठेवणं किंवा रिक्त झालं याला शेवटी आपण काय करू शकत नाही. आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री असेल किंवा त्या डिपार्टमेंटचा जो अधिकारी असेल किंवा जो काही प्रिन्सिपल सेक्रेटरी असेल, चीफ सेक्रेटरी असेल, सर्वात महत्वाचं म्हणजे मी तर म्हणतो की चीफ सेक्रेटरीच्या डोक्यावर बसलं पाहिजे. चीफ सेक्रेटरी हा मुख्यमंत्री हा चेहरा आहे, पण ऍक्च्युली ऍडमिनिस्ट्रेटिव्हली इन्चार्ज पण असतो तो चीफ सेक्रेटरी असतो, मुख्य सचिव, राज्याचा मुख्य सचिव. मला वाटतं याच्या माध्यमातून त्यांच्याकडे जर करस्पॉन्डन्स किंवा त्यांच्यामध्ये जर पाठपुरावा केला तर डेफिनेटली आता कुठलीही वेकन्सी, फक्त माहिती अधिकार कशाला, कुठल्या डिपार्टमेंटली जर वेकन्सी राहत असेल तर डेफिनेटली लोड हा वाढणारच आहे. पण मग ते भरण्याकरता अगेन परत तेच आहे की मग त्यांनी ती प्रोसिजर फॉलो केली का, करायला पाहिजे होती का, त्यांच्या ज्या मीटिंग झाल्यात का, त्यांच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालाय का, तशा पद्धतीचा शासन निर्णय आहे का, तशा पद्धतीचे कोर्टचे प्रेसिडेंट्स आहेत का, तशा पद्धतीचे माहिती आहे का, हे सगळं द्राविडी प्राणायाम तुम्हाला करायला लागेल. ते करायची जर ताकद असेल तर जरूर करा. बरं, अमेय राजहंस यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की माहिती अधिकार हा बँकिंग सेक्टर मध्ये वापरता येतो का, आणि येत असेल तर तो कसा वापरायचा? सर्वात नोटोरियस सेक्टर, सर्वात हरामखोर सेक्टर वापरता येतो, डेफिनेटली वापरता येतो. म्हणजे नॅशनलाइज बँक असतील किंवा असेल, फक्त कसं आहे, सहकारी बँका किंवा सहकार क्षेत्राला हा अजूनही लागू नाहीये. परंतु कुठल्याही एखाद्या क्षेत्राला जर लागू नाही, किंवा एखादे प्रायव्हेट फर्म असेल किंवा एखादा पब्लिक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असेल, कायम लक्षात ठेवायचं, प्रत्येक सहकारी कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रत्येक सरकारी किंवा सहकारी जी काही संस्था असेल ही कुठल्या ना कुठल्या तरी महामंडळ किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या मिनिस्ट्रीला बांधील असते, लक्षात घ्यावा. तुम्हाला जर माहिती एखाद्या सहकारी संस्थेकडनं, एखाद्या सहकारी बँकेकडनं मिळत नसेल तर तो जो काही सहकारी विभाग असेल किंवा ती जी मिनिस्ट्री असेल त्याला तुम्ही माहिती जर वापरा. त्याचं ते कर्तव्य आहे की तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळवून देणं. आता ही माहिती मिळवून देणं मिनिस्ट्रीनी, हे बऱ्याच लोकांना हा लूप माहिती नाहीये, ही लिंक माहिती नाहीये. त्याच्यामुळे जर थेट संस्थेकडनं माहिती मिळत नसेल, थेट त्या सहकारी बँकेकडनं माहिती मिळत नसेल तर डेफिनेटली जास्त भानगडीत न पडता ती जी मिनिस्ट्री असेल, तो जो विभाग असेल त्याला माहिती अधिकार वापरा. आणि जर बँक असेल, म्हणजे कुठली नॅशनलाइज बँक असेल किंवा इतर ज्यांना
माहिती अधिकार सगळ्यांना लागू आहे, पहिलं ध्यानात घ्या. मी अगदी तुम्हाला म्हटलं रॉ, IB, मिनिस्टर डिफेन्सला पण लागू आहे. जर तिथे तुम्हाला गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा वास येत असेल तर. आता बँकिंग सेक्टर हा नटोरियस आहे, थोडं थोडं तुम्हाला लावून धरायला लागतं. पण येस, तुम्हाला मी सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनच्या छान छान ऑर्डर्स देईन की आता जे काही लपवालपी चालू आहे की आता लपवालपी करता येत नाहीत. तुमच्या अर्जाला किंवा तुमच्या उत्तराला ते तुमची निर्णय लावा, तुम्हाला माहिती मिळेल. बऱ्याच कार्यकर्त्यांचा असा प्रश्न आलेला आहे की एकदा माहिती मागितल्यानंतर म्हणजे जो अपिलाची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर बद्दल त्यांचं म्हणणं आहे की बाबा दुसरा न्याय दाद कशी मागायची. तर अपिलाच्या प्रोसिजर बद्दल जरा थोडक्यात जरा एक 2-3 मिनिटात जरा सांगाल तर बरं होईल सर. मी परत तेच बोलले की तुम्ही जर लिखित कायदा वापरला असेल अंडर 6(1) तर तुम्हाला साधारणपणे 30 दिवस जायला लागतात. एक 4-5 दिवस इकडे आणि 4-5 दिवस तिकडे असे ते पोस्टाचे सोडा करस्पॉन्डन्सला. तर तुम्ही अर्ज पाठवल्यापासून 45 दिवसामध्ये तुम्हाला ते अर्ज जे काही उत्तर असेल ते येणं अपेक्षित असतं. ते जर माहिती मिळाली, नाही मिळाली, अर्धी मिळाली, तुम्ही जर समाधानी नसाल तर त्या डिपार्टमेंटचा जो इन्चार्ज असेल, तुम्हाला नाव प्रत्यक्षात लक्षात असण्याची काही गरज नाही. तुम्ही जर माहिती अधिकाराला तुम्ही जनमाहिती अधिकारी किंवा माहिती अधिकारी म्हणून लिहित असाल तर अपिलेट अथॉरिटीला अपील करताना तुम्ही प्रथम अपील अधिकारी किंवा फर्स्ट अपिलेट अथॉरिटी म्हणून तुम्ही लिहिलं, नाव असायची गरज नाही. आणि तो मिनिस्ट्रीचा पत्ता, विभाग जे काय असेल आणि पाठवलं तर जो कोणी रिस्पेक्टिव्ह प्रथम अपील अधिकारी असतो त्याच्याकडे जातं. तो त्याचा सारासार विचार करतो आणि त्यालाही साधारणपणे त्याच्या हातामध्ये पडल्यापासून साधारणपणे 30 ते 40 दिवसाचा अवधी असतो. शक्यतो माहिती असेल तर तो इमिजिएट द्यायला सांगतो. पण बऱ्याच वेळेला तुम्हाला हे काय म्हणतात त्याला हिअरिंगला बोलावलं जातं, सुनावणीसाठी बोलवलं आणि सुनावणीसाठी बोलावलं पाहिजेच असं माझं म्हणणं आहे. पण बरेच वेळा काय होतं की मुंबई मंत्रालय असेल आणि नागपूरला मी असेल तर मग काय करायचं. तर तुम्ही तुमचा जो उत्तर असेल हे तुम्ही लिखित पाठवू शकता किंवा तुम्ही VC मागू शकता, व्हिडिओ कॉन्फरन्स मागू शकता किंवा मग तुम्ही तुमचा लोकल रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही ऑथरायझेशन लेटर देऊन त्याला ती हिअरिंग ऐकायला पाठवू शकता. एवढं तुम्ही सगळं करू शकता. आता मग कसं आहे, तो माहिती अधिकारी तुम्हाला न्याय देतो का, तर बऱ्यापैकी उत्तर आहे नाही. कारण शेवटी तगड्यात तगडं अडकलेलं असतं आणि हा अनुभव मला सुद्धा आलेला आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेन की मी 5,000 जी माहिती अधिकार वापरली त्याच्यामध्ये 5% सुद्धा मला अपिलामध्ये जायची गरज पडली नाही. आता हे कसं घडलं त्याच्याकरता कदाचित तुम्ही प्रॅक्टिकलसाठी, प्रात्यक्षिकासाठी वाट पहा. आता इरबा कोल्हापुरे पत्रकार आहेत, त्यांचा हा प्रश्न आहे की दुसऱ्या अपिलामध्ये, पहिलं अपील झालं, दुसऱ्या अपिलाच्या हिअरिंग मध्ये त्यांना प्रॉब्लेम आलाय, तो 1.5 वर्ष त्यांचे अपील पेंडिंग मध्ये राहिलेले आहेत. तर त्यासाठी ती माहिती घेण्याकरता काय करायला पाहिजे. काही नाही, तुम्ही जर पत्रकार असाल बरोबर आहे, ही जी पेंडिंग अपील असतील त्याच्यावर जास्तीत जास्त बातम्या करा. सर माझं याच्यामध्ये बातम्या आहेत एक खणखणीत तुम्ही पत्र लिहून जे मुख्य माहिती आयुक्त आहेत, आयोग आयुक्त आहेत, राईट, आता मला वाटतं DK जैन किंवा कोणतरी आहे त्यांना पाठवून द्या. सर माझं याच्यामध्ये एक स्पष्ट मत आहे की सेक्शन 4चा आपण वापर कमी केला जातोय. म्हणजे बऱ्याच गोष्टी माहित नाही की अभिलेख कक्षामध्ये असलेला अभिलेख हा तपासण्याकरता हा प्रत्येक अधिकार म्हणजे प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. पहिला 1 तास विनामूल्य आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये. थेट जाऊन त्या अधिकाऱ्याला सांगू शकता. म्हणजे सर्व म्हणजे मी हा एक्सरसाइज केलेला आहे. मला बऱ्याच प्रकरणांमध्ये मला अर्ज टाकण्याची सुद्धा गरज पडलेली नाहीये. सेक्शन 4च्या अंतर्गत म्हणजे डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंडर मला बऱ्याच वेळेला असं झालं की मला समजा कुठल्या तरी एका प्रकल्पाची माहिती हवी असेल, त्या अधिकाऱ्याला मी स्पष्ट सांगितलं की ही मी येतोय, माझा टाइम सुरू कर, 1 तास मला फ्री आहे, दुसऱ्या तासासाठी मला ₹5 मला भरावे लागतात. त्यावेळेला तुम्हाला जी अपेक्षित माहिती आहे ती माहिती तुम्ही घ्यायची आहे. मला आतापर्यंत कुठेही डिले म्हणजे जो प्रोसिजरल डिले जो असतो ना, महिनाभराचा कालावधी घेतला तो हा कुठेच घ्यावा लागला नाही. ताबडतोब मी माहिती मागितली. अगदी बरोबर तुम्ही बोललात. माझा मुद्दा तोच आहे की मागच्या सेशन मध्ये पण म्हटलं की जर संस्था तुमच्या जवळ असेल तर अर्ज करायच्या भानगडीत पडू नका. जाऊन तिथे तुम्हाला जो अभिलेख तपासाचा अधिकार दिलेला आहे तो वापरा. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला त्या माहितीकडनं अपेक्षित काय आहे. तुम्हाला डिले अपेक्षित आहे की तुम्हाला माहिती मिळणं अपेक्षित आहे. तुमचा एंड रिझल्ट काय पाहिजे, तुम्हाला अपेक्षित काय पाहिजे ते जर होत असेल ना त्याच्याकरता जेवढे कष्ट करायला लागतील तेवढे करा.
एवढं मी निश्चित म्हणेन. आता याच्यानंतर एक प्रश्न आहे सर. संकेत पवार याचा प्रश्न आहे, तो म्हणजे माहिती अधिकार वापरताना बडे अधिकारी आणि बडे राजकारणी यांचे साटेलोट असतं. अशा प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. शासन माहिती अधिकार वापरणाऱ्या कायद्याला संरक्षण दिलेलं आहे का शासनाने? 100% दिलेलं आहे. तसे जी आर निघालेले आहेत. विसल ब्लोअर पॉलिसी अजून पारित नसेल झाली तरी माहिती अधिकारामध्ये काम करणाऱ्या माणसांनी जर तो जी आर लावून तुमचे जे काही कागदपत्र असतील किंवा जर तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल त्या संदर्भातलं काही तुमच्या जीवाला धोका असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचा जो काही पोलीस यंत्रणा आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, यांना तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला संरक्षण, पोलीस संरक्षण हे मिळू शकतं, असा जी आर आहे. नितीन जगताप यांचा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि हे सर्रास सर आपल्याला सुद्धा ते बऱ्याचशा प्रकरणांमध्ये अनुभवायला मिळतं की माहिती अधिकारात माहिती विचारली असता आपण मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक असल्याने माहिती देता येत नाही असं उत्तर येतं. ही माहिती मागवण्याचा मजकूर कसा असावा असं त्यांचं म्हणणं आहे. अगेन म्हणतात ना ते खाओ तो जानो, जितकं जास्त कराल तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी वाट पहा, तुम्हाला फॉर्मॅट देऊ. कसं असतं एकच लक्षात ठेवा, माहिती अधिकारामध्ये तुम्ही का विचारू शकत नाहीत. हे का नाही झालं, हे का झालं, हे का नाही, हा का जो आहे का हा का विचारायचा नाही. मग तुम्ही कसं, कुठे, केव्हा, किती, कधी, हे सगळं विचारू शकता. लक्षात घ्या. हे जर कळलं, अगेन परत तोच आहे की सुरुवातीचे 5-6 अर्ज, त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन जेव्हा ऍक्च्युली लॉकडाऊन नंतर ऍक्च्युअल सेशन जेव्हा होतील किंवा दौरे होतील किंवा ऍक्च्युअली कार्यशाळा होतील इन पर्सन 1 to 1, तेव्हा मात्र त्या कार्यशाळा चुकवू नका. सर मला एक गोष्ट, मला स्वतःचा एक अनुभव एका मिनिटात मी शेअर करू इच्छितो. तो अनुभव म्हणजे असा आहे की माहिती अधिकाराच्या वेळेला माहिती अधिकाराची व्याप्ती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे रस्त्याचा तुम्ही सॅम्पल सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 1 फूट बाय 1 फुटाचा खड्डा खणून संपूर्णपणे ड्रेन करून तो आपण ब्लॉकच काढलेला आहे रस्त्याचा आणि तो आपण प्रयोगशाळेत पाठवला की डांबर किती हे होतं. म्हणजे माहितीच्या अधिकाराचा असा सुद्धा वापर करता येतो. क्वालिटी, ग्राहकांच्या संदर्भामध्ये माहितीचा अधिकार हा खूपच प्रभावशाली ठरलेला आहे. माहितीचा अधिकार वापरताना सर्वसमावेशक लोकहितासाठी असणारी कृती जर असेल तर मला वाटतं सर माहितीचा अधिकार हा सर्वांसाठी चांगला आहे. बरोबर. एक्झॅक्टली. तुम्ही सॅम्पलिंग मागू शकता, तुम्ही मटेरियल मागू शकता. मग रोड असेल, बी बियाणं असेल, मिड डे मील असेल, ते जाऊन तुम्ही प्रत्येक तालुका लेवलला सरकारच्या प्रयोगशाळा असतात, तिथे जाऊन हे योग्य आहे का, सरकारी मापदंडामध्ये बसतं का, हे सगळं क्रॉस चेक करू शकतात माफक दरामध्ये. तुम्हाला जर त्या लेवलला असेल तर तुम्ही मटेरियल हा शब्द जर कळला इंग्लिश मधला, बरोबर आहे, तर तुम्ही सॅम्पल मागू शकता आणि ते जर चुकीचे असेल तर थेट तुम्ही फौजदारी दाखल करू शकता. एक प्रश्न खूप महत्वाचा विचारलेला आहे आणि ही एक्सरसाइज जी आहे ती मला म्हणजे आवडली आहे सर. त्यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्जच मला पाठवलाय आता, भूषण बिसेने पाठवलेला आहे. आणि भूषण असं विचारतोय की त्याला 1 पासून ते 5 नंबरच्या प्रश्नांची उत्तरच दिली नाहीयेत. कृषी कल्याण म्हणजे कृषी कल्याण सेज हा 0.5%, स्वच्छ भारत सेज 5% या अंतर्गत किती महाराष्ट्र शासनाकडे महसूल जमा झाला, याचं उत्तर महाराष्ट्र शासनाने त्याला नाकारलंय. त्याचं अजूनही मला त्याचं उत्तर समजलं नाहीये. तर तो म्हणतो की मला उत्तरच मिळालं नाहीये. कृषी कल्याण सेज कोणत्या प्रकारे त्याचा वापर करण्यात आला. मला असं वाटतं की भूषणला आपण लाईनवर घेऊया, म्हणजे तो जरा आणखीन थोडं स्पष्टपणे सांगेल. भूषण ऑडिओ ऑन कर. हॅलो. हा विचार, प्रश्न थोडक्यात विचार, पटकन विचार. हा, कल्याण कृषी अंतर्गत जो निधी जमा झालेला ना महाराष्ट्र शासनाला, तर मी अपील केलेलं होतं. तर अपील करून मी गेलो अपीलला, तर त्यांनी अपील झालं माझं. त्याच्यानंतर मग त्यांनी बोलले स्मरण पत्र पाठवतो, तुमची माहिती तुम्हाला मिळेल. तर ती 1 ते 5 मुद्द्याची माहिती आली नाही अजून. म्हणजे महापालिकेला किती निधी जमा झाला कल्याण कृषी आणि स्वच्छ भारत सेज अंतर्गत. कारण की जीएसटी लागू होण्याच्या आधी 1% चालू केले ना त्यांनी. हॅलो. हा बोल विचार प्रश्न विचार. हा, तर अपील करूनही आलेलं नाही, तर त्याच्या पुढे काय प्रोसिजर असेल? अच्छा, आता
माहिती अधिकाराची जर प्रोसिजर विचाराल तर तुम्हाला सेकंड अपील मध्ये जाणं भाग आहे. बरोबर. त्यांनी माहिती का नाही दिली हा परत तेच आहे, तुम्ही का विचारू शकत नाही. एक लक्षात ठेवा, माहिती विचारताना इज इट ऑन पेपर, ती पेपरमध्ये कागदपत्र आहेत का? जर असेल तर ती प्रत्येक माहिती देणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. कृषी सेवा कृषी सेस जो आहे हा एक्झाम्पल झालं. मी त्याही पलीकडे जाऊन सांगतो. माहिती अधिकार फर्स्ट अपील, सेकंड अपील आणि कंप्लेंट ही झाली माहिती अधिकाराची प्रोसेस. पण जर असं होत असेल की बाबा माहितीच मिळत नाहीये तर तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना भेटलात का? तुम्ही त्या महामंडळाच्या चेअरमनला भेटलात का? तुम्ही पलीकडे जाऊन तुमच्या लोकप्रतिनिधीला हे सांगितलं का? त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ही बातमी पेपरमध्ये तुम्ही प्रेस घेतली का? त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कोर्टामध्ये गेलात का? त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बघा, ह्या सगळ्या स्टेप्स आहेत, ह्या प्रत्येकाने करायला पाहिजेत का? माहित नाहीत. पण जर विषय इतका गंभीर असेल, विषय इतका जर साधा नसेल, तर मला असं वाटतं माहिती अधिकाराच्या बरोबरीने या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण काम करायचं असेल, त्याच्यामध्ये त्याला एंड रिझल्ट द्यायचा असेल, ही गोष्ट पूर्णत्वाला न्यायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. सर, राकेश पेडणेकर यांचा एक प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे तो ऑनलाईनच्या संदर्भात आहे. ऑनलाईनचा जो विषय आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा दाखल करायचा आणि ऑनलाईन मध्ये सक्सेस रेट काय? सर्वात पहिलं, माझा ऑनलाईनवर विश्वास नाही. त्याच्यामुळे माझ्या 5,000 पेक्षा जास्त जे अर्ज आहेत एकही ऑनलाईन नाही. आता याच्यात समजून जा. ऑनलाईन बघा, आपला लिखित अर्ज हा पर्टिक्युलर तो अधिकारी जो डेझिग्नेटेड ऑफिसर आहे तो वाचत असतो. ऑनलाईन साठी कोण कुठे डेटा एंट्री वाले ठेवले असतील, त्यांना त्याचं महात्म्य कळत असेल का? कितपत त्यांना ते गांभीर्य असेल, हे याला क्रॉस चेक करायला काहीही सिस्टीम नाही. तर मी म्हणेन त्याच्या शक्यतो नादाला जाऊ नका, पण हे माझं वैयक्तिक मत राहील. सर, आपल्याकडे आता ऍडव्होकेट समीर सावंत आहेत. समीर सावंत यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ऍडव्होकेसी करतात, ते फायनान्सशी रिलेटेड जे काही क्राईम आहेत किंवा फायनान्सच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात ते काम करतात. आणि आता भिसेनी जो प्रश्न विचारला, तर भिसेच्या संदर्भामध्ये त्यांनी थोडस टेक्निकल स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. तसंच स्पेसिफिकेशन आमचे यांनी दिलेलं आहे. मिलिंद प्रधान यांनी पण तसंच स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. मला वाटतं मी जरा अमोल जरा ऑन कर आणि अमोल जरा याची माहिती थोडक्यात सांगा. हॅलो अमोल, बोल. माझा प्रश्न हा होता, प्रश्न नाही, माहिती अधिकारी विचारलंच ना, आता तू विचारलं त्याचा तू मला माहिती पाठवलीस ना फायनान्स डिपार्टमेंटच्या, ते सांग. आता आपण जी माहिती आहे ही फक्त खाजगी कंपन्यांकडून पण माहिती अधिकाराद्वारे आपण त्यांची माहिती घेऊ शकतो का? किंवा त्याच्यामध्ये काही काळ होत असेल किंवा कामगारांचा काही प्रश्न असेल? अमोल तो प्रश्न नाही विचारत आहे मी. अमोल कदम नाही. अमोल, खाजगी कंपन्यांना हा कायदा लागू नाहीये. खाजगी कंपन्यांना हा कायदा लागू नाहीये. मी विचारतो समीर सावंत आहेत का? समीर सावंत नाहीयेत. आता समीर सावंतचं कनेक्शन होत नाहीये. मिलिंद प्रधान आहेत का? मिलिंद प्रधान, याचं स्पष्टीकरण मिलिंद प्रधान पण देऊ शकतात. मिलिंद प्रधान, भिसेंच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण मिलिंद प्रधान देऊ शकतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राकेश पेडणेकर यांचा. राकेश पेडणेकर यांचा प्रश्न आहे की, एकच मिनिट सर, आणि प्रश्नांचं पण डम झालेलं आहे. राकेश पेडणेकर यांचा प्रश्न आहे की, मुंबई पुणे महामार्गावरील फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाल्याप्रमाणे एप्रिल 1 तारखेपासून टोल वाढ होत आहे, पण हा एक टोलचा झोल आहे का? नेमकं काय आहे? म्हणजे आपल्या शेवटच्या आता 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही जरा टोलचा झोल जरा थोडक्यात जरा सांगा. टोल एक झोल 100 नाही 1001% आहे.
आता फक्त तो कसा एवढाच मुद्दा आहे, बरोबर आहे. आता टोल दरवाढ हा झोल नाहीये. हा याचं ऑलरेडी जेव्हा 2004 साली नोटिफिकेशन आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 50 वर्ष हा दर 3 वर्षांनी कसा वाढत जाईल, बरोबर आहे, याचं एक गृहीतक मांडलेलं आहे. त्याचा एक रेडी नेटवर्क त्यांनी त्या नोटिफिकेशन मध्ये छापलेला आहे. नोटिफिकेशन छापणं किंवा ती रेट लिस्ट जाहीर करणं हा झोल नाही. कायद्याने ते टोल घेऊ शकतात, त्याला आपण कुठेही कधीही काही चॅलेंज करू शकत नाही. पहिला पण झोल कसा आहे, झोल सर्वात मोठा जो आहे की आम्ही जर एवढा कोट्यावधीचा तुम्हाला टोल देतो आहोत, बरोबर, परत टॅक्स नाही, तो आहे युजर फी. जर आम्ही तुम्हाला कोट्यावधी, अगदी मुंबई पुणे एक्सप्रेसच घ्या, कोट्यावधी रोजचं कलेक्शन नाही म्हटलं तरी साधारणपणे 2 ते 3 करोडच्या घरामध्ये असेल. आता हा आकडा ऐकून बरेच लोक कदाचित कपाळावर हात मारतील, पण ही वस्तुस्थिती आहे. मुद्दा तो आहे की तुम्हाला एवढा कोट्यावधीचा महसूल टोल देऊन सुद्धा तुम्ही आम्हाला क्लोज कॉरिडॉर दिला का? तुम्ही आम्हाला मध्ये जो कॉरिडॉर किंवा मिडन ज्याला म्हणतात तिथे 6 फूट झाडं पाहिजे जेणेकरून पलीकडचा लाईट येऊ नये, हे तुम्ही आम्हाला दिलं का? तुम्ही आम्हाला चांगले रस्ते दिले का? तुम्ही आम्हाला रेग्युलर तिथे आम्हाला अँब्युलन्स दिसतात का? तिथे आम्हाला रेग्युलर गस्त पेट्रोलिंग ज्याला म्हणतात ते दिसतं का? तुम्हाला एक 10 किलोमीटरवर क्रेन दिसते का? तुम्हाला सगळी यंत्रणा दिसते का? तिकडचे बोगद्यांमध्ये तुम्हाला लाईट्स व्यवस्थित दिसतात का? पावसाळ्यामध्ये जेव्हा गर्दी जाम होते किंवा निसरड झालं असतं तिथे तुम्हाला काही सेफ्टी प्रिकॉशन्स तुम्ही घेतल्या आहेत का? तुम्ही ज्या गॅन्ट्री उभारलेल्या आहेत त्या व्यवस्थित लावल्या आहेत का? तुम्हाला जी पर्यावरण राखणी पाहिजे होती, वृक्ष राखणी पाहिजे होती, ते तुम्ही केलं का? तुमच्याकडे तो टोल स्वच्छता आहे का? किंवा तुम्हाला तो पर्यवेक्षक आहे का? पोलीस तुम्हाला ही जी सोयी सुविधा ज्याला म्हणतात. आणि सर्वात महत्वाचं, मला जर टोल द्यायचा नसेल तर तुम्ही मला सर्व्हिस रोडचा पर्याय दिला आहे का? तर त्याचं उत्तर आहे झोल हा आहे, हे लक्षात घ्या. दुसरा झोल जो ऍक्च्युअल फायनान्शियली होतो तो म्हणजे 100 गाड्या धावत असतील तर त्या 15 ते 40% कमी दाखवणे. आणि हा सरसकट मुंबई पुणे एक्सप्रेस नाही, तुम्ही भारतातले 556 टोल प्लाझा घ्या, त्या माध्यमातून जे काही 200-300 टोल कॉन्ट्रॅक्ट असतील, कुठलाही काढा, कुठल्याही राज्याचा काढा, माझी चॅलेंज आहे, हे जर 2 झोल नसतील तर मी हे टोलवरचं काम समाजकारण राजकारण सोडून देईल. झोल हा आहे कमी वाहन दाखवणं आणि त्या माध्यमातून अनुषंगाने हे जे लाखो करोडो रुपये जे आहे हे सायफन ऑफ करणं, हे ढापणं, मराठी शब्द ना ढापणं, हा मोठा झोल आहे. त्याच्यावर आघात करता येईल का? 100% आघात करता येईल. अगेन कंप्लेंट आहेत किंवा ऑलरेडी याच्यावर 4 PI आमच्या दाखल आहेत. पण दुर्दैवाने ज्या प्रकारे पब्लिक प्रेशर आलं पाहिजे, किंवा एखादा व्यक्ती जो 230 रुपये देतो आहे, बरोबर, किंवा आता 270 देत असेल, बरोबर आहे, तो हा विचार करतो का? त्याला ती पडली आहे का? आता 14 वर्षातलं हेच टोलच्या बाबतीतलं हेच मोठं दुःख आहे की लोक त्रास सहन करतात. अहो, कोर्टाची केस सोडा, आंदोलन सोडा, फोडाफोडी सोडा, अहो साधी तुम्ही गर्दीमध्ये तास अडकतात, तुम्ही साधा तक्रार करत नाही, तुम्ही कोणाला अर्ज करत नाही, तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला फोन करत नाही, तुम्ही त्या मॅनेजरला फोन करत नाही, तुम्ही त्या MSRTC नॅशनल हायवे PW यंत्रणांना जबाबदार धरत नाहीत. नुसतं आपलं व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर मजा नाही, मजा नाही. माझं हे सर्वात मोठं दुःख आहे. आम्ही आमच्या परीने करत आहोत. प्रत्येक माणसाने जेव्हा आपण म्हणतो की मी एवढ्या कोट्यावधीचा कर देतो, टोल देतो, त्या बदल्यात जर मला काही मिळत नसेल, मी तुम्हाला प्रमोदजींकडे मोठी लिस्ट पाठवेन की तुम्हाला टोलच्या बदल्यामध्ये कुठल्या सुविधा देणं बंधनकारक आहे. त्या जर मिळत नसतील, कुठलीही एक जरी मिळत नसेल तरी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, तुम्ही दंगा केलाच पाहिजे, तुम्ही त्रागा केलाच पाहिजे, तुम्ही कंप्लेंट केलीच पाहिजे. हे लक्षात घ्या. जोपर्यंत हे होणार, आणि हे होत नाहीये, आणि म्हणूनच हा झोल चालू आहे. झोल सुविधा न मिळाल्याचा आणि अंडर रिपोर्टिंग, कमी दाखवणे, हा 2 प्रचंड मोठे झोल आहेत, हे लक्षात घ्या. बरं. आणि नुसतं भारतात नाही, हे पुढारलेल्या देशांमध्ये पण आहेत दुर्दैवाने. सर, एक महत्वाचा विषय आहे की असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी काही वर्षापूर्वी प्रत्येक टोल नाक्यावरती
उभं राहून रात्रंदिवस उभं राहून त्यांनी ती एक एक्सरसाइज केली होती. म्हणजे तुम्ही त्याचे सर्व त्या संपूर्ण प्रोसिजरचे साक्षीदार आहात. त्यानंतरचा जो प्रवास जो झाला, त्यानंतर आपण कोर्टाकडे गेलो. कोर्टाकडे आता बऱ्याचशा म्हणजे PL आपली प्रलंबित आहे आता, आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आपण केल्या, हा सगळा प्रवास जो आहे, हा प्रवास खूप मोठा प्रवास आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही जर तो 2-3 मिनिटांमध्ये मांडलात शेवटी, तर जरा बरं होईल. जुलै 2012ला स्पेसिफिक सांगता येणार डेट 8 ते 14, 8 जुलै ते 14 जुलै, इफ आय रिमेंबर. जुलै 2012ला तुम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये सगळ्या टोलवर बसलेला, बरोबर आहे. 7 दिवस 24 तास तुम्ही तो सगळा कच्चा चिट्टा, किती वाहनं वगैरे वगैरे, ती सगळी माहिती गोळा केल्यानंतर, बरोबर आहे, त्याच्यावर पत्रव्यवहार झाला. एक पत्रव्यवहार झाला, दुसरा पत्रव्यवहार, तिसरा पत्रव्यवहारला ऍक्च्युअली मिटिंगला आला. मग 8 फेब्रुवारी 2013ला पुण्यामध्ये SP कॉलेजला एक मिटिंग झाली. 8 फेब्रुवारी, शुक्रवार 8 फेब्रुवारी 2014 मला वाटतं, हो 2014. तर तेव्हा SP कॉलेजला त्या पर्टिक्युलर फक्त टोल या विषयावर सभा झाली. कुटुंब गर्दी होती, 2-5 लाख लोक होती. सोमवारी मला वाटतं 8, 9, 10, 11ला काहीतरी सोमवारी आंदोलन झालं, फोडाफोडी झाली, अटक झालं, फलाना झालं, डिमका झालं. राजसाहेबांना अटक व्हायची पण कार्यक्रम झाला. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांचा फोन आला, बैठकीला या, बोलवला वगैरे वगैरे झालं. आणि मग 13 तारखेला मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी बोलावलं आणि सगळं शिष्टमंडळ, राजसाहेब, सगळे त्यावेळेचे तत्कालीन 13 आमदार, सगळे टॉप एडिटर, अभ्यासक म्हणून मी, आणि आपले प्रमुख पदाधिकारी, असा एक जवळजवळ एक 40-50 लोकांचा एक, ज्याला काय म्हणतात, त्याला टीम म्हणतात मराठीमध्ये, गेला. ते सगळे शिष्टमंडळ गेलं. सह्याद्रीवर चर्चा झाली. .9 चा वेळ होते. सकाळी 9ला आपण एक 10-15 मिनिटं सगळं शिष्टमंडळ हजर होतो. 45 मिनिटं मी तिथे बोलत होतो. सगळं लिहून घेतलं, साहेब बोलले, हे दिलं, पत्रव्यवहार झाला. त्या कुठले कुठले टोल बंद करता येतील त्याची लिस्ट दिली, कशी बंद करता येईल, काय करता येईल, हा सगळा एवढा, म्हणजे इमॅजिन करा, दिसतंय का, एवढा मोठा गठ्ठा पण त्यांना दिला, बरोबर आहे. आणि त्याचंच फलित म्हणून त्याच्यावर मग सरकारने काम केलं, आश्वासन दिलं. हे साधारणपणे 13 फेब्रुवारी 2014, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, 31 जुलैला, हे लक्षात घ्या, 31 जुलैला एकाच दिवसामध्ये 42 टोल बंद झाले. किती? 42 टोल. आणि त्याच्या आधी पण काहीतरी बंद होते आणि त्याच्यानंतर सुद्धा काय झाली. हा जर आकडा बघितला तर साधारणपणे 83 आहे. किती? मार्केटमध्ये मी 2012-13 पासून फक्त 65 आकडा ऐकतोय. हा आकडा आहे 83. याचे सगळीकडे आपल्याकडे नोटिफिकेशन्स आहेत. तर हे 83 महाराष्ट्र आहेत. हे टोल एक झोल लोकांपर्यंत पोचवायचं, हा विषय गंभीर आहे. हे 83 टोल बंद करायचं क्रेडिट हे 100 नाही 1,00,000% महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरेंनाच दिलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे, हे लक्षात घ्या. पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या नाहीत, बरोबर आहे. त्यानंतर मग लोक हा आरोप करतात, मग तुम्ही थांबवलं का? आयुष्यभर काय मनसेने फक्त दगडफेकीच करायची का? त्याच्यानंतर जुलै 2013 मध्ये 14 मध्ये, त्याच्यानंतर म्हणजे त्या दरम्यान जुलै ऑगस्टच्या दरम्यान आपण 2 याचिका दाखल केल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवर, कारण हा मोठा जोर होता. 2 याचिका दाखल केल्या आणि त्या आजही चालू आहेत. मग जेव्हा एकदा कोर्टामध्ये गेल्यानंतर संसदीय मार्गाने जेव्हा हा लढा चालू होता, त्याच्यानंतर कोर्टामध्ये केस असताना जर तुम्ही आंदोलनं केली, फोडाफोडी झाली, खळखटाक झालं, तर तसेही लोक बोलायला तयार असतात. एकदा सगळं आंदोलन झालं रस्त्यावरचं आणि त्याच्यानंतर 2 केसेस ऍक्च्युली आता कोर्टामध्ये चालू आहेत. त्यामुळे संसदीय मार्गाने हा विषय चालू असल्यामुळे त्याच्यावर पुढे काही आता सध्या काही स्टेप होत नाहीये, कारण कोर्टाचा निर्णय आला की तो बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येतील. पण त्या बरोबरीने मग मनसेचं यश काय आहे, एक सर्वात मोठा, हे तुम्ही छाती ठोकपणे लोकांना सांगा. हा जर विषय मनसेने घेतला नसता तर हा विषय इतका गंभीर आहे, हा टोल एक झोल इतका मोठा आहे, ही लूट इतकी आहे, इतक्या सुविधा तुम्हाला मिळत नाहीत, हे लोकांना कळलंच नसतं.
हे कायम लक्षात ठेवा. हे पहिलं बोलायचं. दुसरं, त्या माध्यमातून लोकांनी घेतलेल्या कोर्ट केसेस, त्या माध्यमातून आंदोलनं, त्या माध्यमातून अहवालचा पाठपुरावा, 3-3 अहवाल पब्लिक डोमेन मध्ये आजही नाहीये, त्याचा पाठपुरावा आजही चालू आहे. त्याच्यानंतर रेग्युलेटर बॉडी ह्या टोल या विषयावर यायला पाहिजे आहे. मुख्यमंत्र्यांच्या 3-3 भेटी, त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून त्या चर्चा, त्या माध्यमातून टोल पॉलिसी कशी असावी याची अंमलबजावणी, त्याचा पाठपुरावा, या सगळ्या गोष्टी मनसे 2013 पासून आस्थागायत करत आहे, हे लक्षात घ्या. आणि हे माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे, हे लक्षात घ्या. या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, लोकांना सांगितलं पाहिजेत. सर्वात मोठा लोकांना प्रॉब्लेम आपला काय होतो, आपण मग तुम्ही गप्प बसले, मग तुम्ही सेटलमेंट केली, तुम्ही मग मांडवली केली, मलाही चीड येते, राईट. पण त्याला उत्तर काय दिलं पाहिजे. पॉईंट नंबर 1, आता माहिती अधिकाराचं सेशन आहे ना, म्हणून तुम्हाला मी उत्तर देतो. कोणी असा आरोप केला, बरोबर आहे, मग तुम्ही पैसे घालले, मग तुम्ही मांडवली केली, मग तुम्ही का नाही केलं, त्याला विचारायचं, बाबा एक काम कर, आम्ही आतापर्यंत हे केलेलं आहे, त्याच्याकडे आमच्याकडे एव्हिडन्स आहेत. बरं, तुला असं वाटतं का मांडवली केली किंवा पैसे घालले किंवा जे काय असेल, एक काम कर, सरकारला माहिती अधिकार वापर. तुला जर तशी काही माहिती मिळाली तर ती माहिती जर तुझ्या हातामध्ये आली तर तुझ्या बरोबर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांपर्यंत आम्ही हे पोहोचवतो. धादांत खोटं आहे, लक्षात घ्या. कारण मीच तो माणूस आहे जो एव्हिडन्स आहे, जो साक्षीदार आहे या सगळ्या प्रोसेसचा. लक्षात घ्या, आतापर्यंत टोलमध्ये जे काही आपण बघतो आहोत, हे सगळं मी फार माझी पुशाकी करत नाहीये, पण जे काही मार्गदर्शन झालेलं आहे, जे काही देवाणघेवाण, जे काही मार्गदर्शन किंवा पत्रव्यवहार किंवा केसेस झालेले आहेत, याचा मी साक्षीदार आहे, लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं की हे तुम्ही लोकांना सांगाच, जे काही 83 टोल बंद झालेत ना साहेब, त्याचा 31 जुलै पासून आस्थागायत किती वर्ष झाली, 15, 16, 17, 18, 19, 20, 6 वर्ष होतील. दरवर्षी ते 83 टोल, भले मग आकडा तुम्ही 65 घ्या, 70 घ्या, 75 घ्या, 83 स्पेसिफिक आहे आकडा, जो काय असेल, सर्व माणसांचे, सर्व कम्युटरचे, सर्व पॅसेंजरचे, महाराष्ट्रात किंवा भारतातला असेल, या सर्व लोकांचे टोल बंद झाल्यामुळे दरवर्षी 100 कोटी वाचत आहेत. हे सगळं मनसेमुळे झालेलं आहे, हे छाती ठोकपणे त्यांना सांगा. धन्यवाद सर, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश पडलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आज आपण इथे शिकलो आणि समजलेलो आहोत. त्याबद्दल मी खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने आपले आभारी आहोत. यानंतर कोणी हे म्यूटवर ठेवा सर्वांनी प्लीज. यानंतर अशीच एक कार्यशाळा मुंबईमध्ये होणार आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय आणि तिथे माहितीच्या अधिकाराचं एक्सपेरिमेंटल सेशन होणार आहे. म्हणजे रितसर तुमच्याकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत, तुमचे अर्ज तपासले जाणार आहेत. अर्ज कसा भरायचा, काय कोणत्या प्राधिकरणाला भरायचा, कोणत्या वेबसाईट्स बघायच्या, कोणती पुस्तकं वाचायची, संबंधित कायदे, जे महापालिकेचे कायदे, प्रदूषणाचे कायदे, हे कोणते कायदे कसे वापरायचे, पर्यावरणाचे, या सर्वावरती आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आज आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे 98 उपस्थिती, 100पैकी 98 उपस्थिती पहिल्या सत्रामध्ये होती आणि आता सुद्धा 98 उपस्थिती आहे. याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. तुमचे आभार. आणि सर्वांना यश चिंतो. सर्वांनी सुरक्षित राहा, मस्त राहा. आपले प्रश्न जे आहेत ते प्रश्न मात्र आता अजून काही असतील तर ते मला SMS करा. सरांच्या वतीने काही डॉक्युमेंट्स आणि काही त्यांचा ईमेल ID आता मी जे प्रोड्यूस करणार आहे, तुम्हाला पाठवणार आहे, तो जरूर त्याचा हे करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व पाठवला जाईल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक दिला जाईल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. खूप छान झाले सेशन. धन्यवाद. तुम्ही खूप छान व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. याची प्रसिद्धी जास्तीत जास्त फेसबुक वरती करा, जास्तीत जास्त प्रसार माध्यमांवरती करा, जेणेकरून हा विषय जो आहे हा सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. 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 धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. जास्तीत जास्त फेसबुक वरती कार्यक्रम काय झाला हे अजूनही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आपले अनुभव शेअर करा. धन्यवाद.